तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या ब्ल्यू रे डिस्क खूप कॉस्टली आहेत. जसं सीडी आणि डीव्हीडी मध्ये काही फार फरक नव्हता. सीडी 10-20 रुपयाला भेटत होती, तर डीव्हीडी तुम्हाला 25-30 रुपयाला भेटत होती. 10 रुपये जास्त दिले की एकदम तुम्हाला 4-5 पट जास्त जागा भेटत होती. पण डीव्हीडी टू मच कॉस्टली आहेत. आजही ते 600, 700, 800 रुपयाला आहेत हे ब्ल्यू रे डिस्क. आणि ते प्ले करायचे असतील तर तुमच्या जुन्या सीडी प्लेअर मध्ये चालणार नाही. त्याच्यासाठी पुन्हा स्वतंत्र तुम्हाला ब्ल्यू रे डिस्क प्लेअर घ्यावा लागेल. ते पण ब्रँडेड कंपनीचेच आहेत, म्हणजे सोनी, फिलिप्स, पॅनासॉनिक अशीच तुम्हाला ऑनलाईन भेटतील. लोकल कंपनीचे भेटणार नाहीत. आणि ते 10 ते 12 हजारापासून स्टार्ट आहेत. आणि याच गोष्टीमुळे आपल्या ते घरी नाहीत किंवा तुमच्या पाहण्यात नसतील. कारण की एक स्वतंत्र ब्ल्यू रे डिस्क प्लेअर घ्या आणि त्याच्यानंतर मग ती ब्ल्यू रे पुन्हा डिस्क मागवा. वेगवेगळ्या पिक्चरच्या ऑनलाईनच ते भेटतील, गावातही भेटणार नाही. आणि पुन्हा ते पहा, मग ते खूप कॉस्टली जाणार आहे. आणि आपण तर डाउनलोड करून पिक्चर पाहतो, म्हणजे आपल्याला फुकटमध्ये पाहायची सवय पडलेली आहे. तर मग आपण एवढे 1000, 2000, 10,000 रुपये खर्चच नाही करणार. आणि त्याच गोष्टीमुळे तुम्ही पाहिलेल्या नसतील. पण ते आहेत मार्केटला. तुम्ही पुन्हा कुठली पण ऑनलाईन साईट पाहिली, त्याच्यावर तुम्ही सर्च केलं ब्ल्यू रे डिस्क अमुक अमुक पिक्चरची, तर तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. तर त्याच्यात आपण लिहिलं ब्ल्यू रे डिस्क आर द न्यूएस्ट फॉर्म ऑफ ऑप्टिकल स्टोरेज डिझाइन टू स्टोअर हाय डेफिनेशन व्हिडिओ स्टोअर करण्यासाठी ब्ल्यू रे डिस्क वापरल्या जातात. द नेम ब्ल्यू रे कम्स फ्रॉम स्पेशल ब्ल्यू कलर लेझर युज्ड टू रीड द डिस्क. स्पेशल त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचा लेझर बीम वापरला जातो डिस्कवरची इन्फॉर्मेशन रीड करण्यासाठी. ठीक आहे. अशा पॅकेट्समध्ये ते तुम्हाला मार्केटला भेटून जातील. आणि लास्ट आहे क्लाउड स्टोरेज. जसं आपण काल क्लाउड प्रिंटर बघितलं होतं, तर क्लाउड प्रिंटर म्हणजे ते कुठेतरी असते. तर क्लाउड स्टोरेज म्हणजे पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये स्टोरेज नाही किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये स्टोरेज नाही, तर ते ऑनलाईन कुठेतरी स्टोअर करायचं. म्हणजे खूप सिंपल. जसं आता कोणीतरी म्हणे की जीमेलवर इन्फॉर्मेशन स्टोअर होते, तर जीमेल एक क्लाउड स्टोरेज आहे. किंवा तुमचं गुगल फोटो क्लाउड स्टोरेज आहे. हा, म्हणजे तुम्ही वापरत आहात ते. तर गुगल फोटोमध्ये कालच आपण एकदा बघितलंही होतं की मेन फायदा काय, की तुमचा मोबाईल हरवला, खराब जरी झाला तरी तुम्ही काढलेले फोटो ते गुगल फोटोवर व्यवस्थित राहतात. नवीन दुसरा मोबाईल घेतला, मेल आयडी टाकलं, तर तुमचे ते आधीचे फोटो सगळेच्या सगळे तुम्हाला दिसून जातील. तर त्याला तुम्ही क्लाउड स्टोरेज म्हणू शकता. जसं ढग वर असतात तसंच हे स्टोरेज वर असते, दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी असते आणि तिथून ती इन्फॉर्मेशन आपल्याला येते, म्हणून त्याला क्लाउड स्टोरेज म्हणत असतील. क्लाउड स्टोरेज इज द स्टोरेज डाटा ऑन इंटरनेट. सरळच म्हटलं आपण. थ्रू द क्लाउड कम्प्युटिंग प्रोव्हाइड हू मॅनेज अँड ऑपरेट द डाटा स्टोरेज. इथं आपण काही जुनी आकडेवारी आहे ही 2020 इतके त्यांचे युजर होते. आय क्लाउड म्हणजेच आपल्या ऍपलचं क्लाउड होतं. हे गुगल ड्राईव्ह जे तुम्ही जीमेलवर वगैरे डाटा स्टोअर करता, ते मायक्रोसॉफ्टचं वन ड्राईव्ह आहे, ड्रॉप बॉक्स आहे वगैरे वगैरे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात ते तुम्हाला फुकटमध्ये डाटा स्टोअर करू देतात. पण त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन तुमची स्टोअर करायची असेल तर मग ते पैसे मागतात. किती दिवसासाठी आणि किती डेटा तुम्ही स्टोअर करत आहे. म्हणजे जसं आता जीमेल तुम्हाला जवळपास 100 GB पर्यंत डाटा देतो म्हणते, पण त्याच्यासाठी मग ते महिन्याला 100 रुपये पेड करा म्हणते. 15 GB तुम्हाला फुकट देते आणि 15 GB वर पाहिजे असेल तर मग महिन्याला 100 रुपये तरी आम्हाला द्या आणि तुमचा आम्ही 100 GB पर्यंत डेटा स्टोअर करू असं म्हणतात. मग आता ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत ते 100 रुपये पेड पण करतील आणि त्यांचे फोटो मग ते 100 GB पर्यंत त्याच्यावर स्टोअर करत जातील. ठीक आहे. जिओनी 50 GB द्यायला चालू केला आता, कोणाला माहित नसेल तर. 50 GB पर्यंत तुम्हाला भेटायला, फक्त त्यांचं टेस्टिंग चालू असेल आता, म्हणून ते काही ॲडव्हर्टाईज वगैरे करणं झाले. पण ज्यांच्याकडे जिओची सिम आहे आणि माय जिओ ते ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागते आणि त्या माय जिओ ॲपमधून तुम्ही तुमच्या मोबाईलमधले 50 GB पर्यंत फोटो जिओकडे मग स्टोअर करू शकता. ठीक आहे. त्याचे काही पैसे ते घेत नाही आहेत सध्या. त्याच्यानंतर याचे डिसएडव्हान्टेज काय, तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा डेटा कुठेतरी वर स्टोअर आहे, तर इंटरनेट स्पीड कमी असेल तर डेटा ॲक्सेस करायला वेळ लागणार आहे, म्हणजे स्लोमध्ये डेटा ॲक्सेस होणार आहे. आणि फाईल सिक्युरिटी सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही जीमेलवर डेटा स्टोअर केला तर ते सरळ सरळ अमेरिकेतल्या गुगल कंपनीकडे तुमचा डेटा चालला तर तुमच्या माघारी ते ओपन करू शकते, त्या डेटामध्ये पाहू शकते किंवा काय आणखीन कोणाला विकायचं असेल तर विकू शकते वगैरे वगैरे. त्याच्यामुळे जनरली ऑनलाईन स्टोरेजवर डेटा स्टोअर करताना कुठल्या पण असा कोणताही डेटा स्टोअर करायचा नसतो
की जे दुसऱ्यांच्या हाती गेल्यानंतर आपलं आर्थिक किंवा मानसिक नुकसान होईल. म्हणजे मी माझे बँकेचे पासवर्ड, युजर नेम वगैरे त्याच्यावर नाही स्टोअर करायला पाहिजे. माझी पर्सनल इन्फॉर्मेशन, डेट ऑफ बर्थ वगैरे किंवा काय आणखीन ज्या गोष्टी आहेत ते फार तर तुम्हाला करायचं झालं तर गव्हर्नमेंट ज्या साईट आहेत आपल्या, म्हणजेच तुम्हाला गव्हर्नमेंटने डिजी लॉकर दिलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे ते डिजी लॉकरवर हे करू शकता. मी आधी पण तुम्हाला म्हटलं होतं वाटते, एकदा डिजी लॉकर इन्स्टॉल करा, चांगलं आहे. नाही जमलं तर मला सांगा आणि घरच्यांनाही ते सांगा. ठीक आहे. तर डिजी लॉकरवर तुम्ही टाकू शकता, पण गुगलवरती टाकायची नाही, कारण की ती फॉरेनची कंपनी आणि मग त्या तुमच्या डेटाला ती विकतील, काय करतील काय आपल्याला माहिती नाही. तर हे दोन महत्वाचे डिसएडव्हान्टेज आहे. आपले एकदम कुठले फोटो वगैरे पण त्याच्यावर टाकायचे नाही, की जे दुसऱ्यांच्या हाती गेल्यानंतर आपलं काही नुकसान होऊ शकते किंवा त्याचं ते वेगळ्या प्रकारे उपयोग करतील असे फोटो किंवा अशी पर्सनल बँकेची इन्फॉर्मेशन त्याच्यावर टाकायची नसते. ठीक आहे. आणि लास्ट आहे मास स्टोरेज डिव्हाइस. मास स्टोरेज डिव्हाइस रेफर्स टू ट्रिमेंडस अमाउंट ऑफ सेकंडरी स्टोरेज रिक्वायर अ लार्ज ऑर्गनायझेशन. हे जनरली कोणत्याही व्यक्तीला वगैरे कामी पडत नसते. एखादी खूप मोठी कंपनी आहे किंवा खूप मोठी संस्था आहे तर त्यांनाच ते काम पडते. ठीक आहे. उदाहरण सांगायचं झालं तर हेच खूप सोपं. आपलं युट्यूबवर आजकाल सगळेजण व्हिडिओ कितीतरी अपलोड करतात किंवा तुम्ही इन्स्टावर अपलोड करता. मग आपल्याच मोबाईलमधले आपल्यालाच ठेवता येत नाहीत, इतकी कमी आपल्या मोबाईलची आहे, मेमरी कमी आहे. ते युट्यूबवाले तर पूर्ण जगातल्या लोकांची इन्फॉर्मेशन एवढी अपलोड करायला, म्हणजे स्टोअर करून ठेवायला, म्हणजे त्यांचं सर्व्हर किती भारी असेल आणि पाहिजे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला पटकन शोधून पण देत आहेत. काही पण कुठल्या पण गोष्ट शोधा, क्विक सेकंदामध्ये तुम्हाला ती इन्फॉर्मेशन शोधून तुमच्यापर्यंत लगेच ते व्हिडिओ सादर पण होत आहे. म्हणजे त्यांचं सर्व्हर किती पॉवरफुल असेल आणि किती स्टोरेज कॅपॅसिटी जास्त असेल. तर ही अशी इतक्या मोठ्या प्रमाणात स्टोरेज कॅपॅसिटी जी असते त्यालाच तुम्ही मास स्टोरेज डिव्हाइसेस म्हणू शकता. त्याच्यात एंटरप्राइज स्टोरेज सिस्टीम किंवा मग स्टोरेज एरिया नेटवर्क वगैरे येते. एंटरप्राइज स्टोरेज सिस्टीम मध्ये मग त्याच्यात मग फाईल सर्व्हर असतील, रेड सिस्टीम असतील, नेटवर्क स्टोरेज असतील, ऑर्गनायझेशनल स्टोरेज असतील, हे सगळे मिळून काम करतात. ठीक आहे. फाईल सर्व्हर म्हणजे फाईल सेव्ह करणारे किंवा नेटवर्क स्टोरेज एरिया म्हणजे हे असं त्या कॉम्प्युटरचं सगळं नेटवर्क. म्हणजे आपण रेड बघितलं होतं, ऑप्टिकल डिस्क बघितलं होतं, मग ते पॅरलल मध्ये, मॅग्नेटिक टेप मध्ये, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन सर्व्हर, फाईल सर्व्हर, मेल सर्व्हर, हे सगळे एकमेकांना कनेक्ट करायचे. तर त्यालाच म्हटलेलं आहे सॅन म्हणजे स्टोरेज एरिया नेटवर्क. आणि मग इथून तुम्हाला पाहिजे तशी इन्फॉर्मेशन ते देऊन तुमचं काम पटकन ते करून देतात किंवा पाहिजे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला पटकन ओपन करून देतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे चॅप्टर संपलेलं आहे. पुन्हा चॅप्टर संपलं की घरी जाऊन ते MKCL थेरी ॲप ओपन करायचं, त्याच्यातलं थेरी चॅप्टर काढायचं, सेकंडरी स्टोरेज आणि वाचायचं, आणि उद्या आलं की त्याच्यावरचे क्वेश्चन्स करायचे.